नमस्कार. चातुर्मासातील एक महत्त्वाचा सण म्हणजे दसरा. 3.5 मुहूर्तांपैकी दसरा एक मानला जातो. चातुर्मासात आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत नवरात्र साजरे केल्यानंतर 10व्या दिवशी म्हणजेच दशमीला दसरा साजरा केला जातो. या सणाला धन, ज्ञान आणि शक्तीची त्यांचे प्रतीक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पाने, पाटीपुस्तके अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रास्त्रांचे पूजन करण्यात येते. धनसंपदा म्हणजेच महालक्ष्मी, शक्ती म्हणजेच महाकाली, ज्ञानसंपदा म्हणजे सरस्वती या 3 शक्ती देवतांचे स्मरण दसऱ्याला केले जाते. दसऱ्याला सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडाची पाने देण्याची प्रथा आजही टिकून आहे. दसरा या सणाची परंपरा फार पूर्वीपासूनची आहे. या दिवशी देवीने महिषासूर या राक्षसाचा वध केला. प्रभू रामचंद्र याच दिवशी रावणावर स्वारी करायला निघाले. पांडव अज्ञातवासात राहण्याकरता ज्यावेळी विराटच्या घरी गेले त्यावेळी त्यांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर ठेवली होती. अज्ञातवास संपल्यावर त्यांनी तेथील शस्त्रे परत घेतली व त्या झाडाची पूजा केली. तो हाच दिवस. शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्सवाला याच दिवशी प्रारंभ केला. पेशवाईत सुद्धा या सणाचे महत्त्व मोठे होते. बाजीराव पेशवे याच दिवशी पुढच्या स्वारीचे बेत कायम करीत. अनेक शूर पराक्रमी राजे याच दिवशी दुसऱ्या राजावर स्वारी करण्यास जात असत. त्याला सीमोल्लंघन म्हणतात. दसरा म्हणजे विजयादशमी. हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. विजयादशमी म्हणजे हमखास विजय मिळवून देणारा हा दिवस. या दिवशी घराला आंब्याच्या झाडाचे झेंडूच्या फुलाचे तोरण लावतात. यंत्रे, वाहने यांना झेंडूच्या फुलांच्या माळा घालतात. नवरात्रीत स्वतःमधील महिषासुराचा विनाशासाठी दुर्गा पूजा, शारीरिक, मानसिक, आर्थिक दुःख निवारणासाठी लक्ष्मी पूजा आणि ज्ञानप्राप्तीसाठी सरस्वती पूजन केले जाते. 9 दिवस निराहार राहून, निरंकार राहून, जप तपादी आराधना आणि यज्ञ करून केलेल्या शक्तीच्या उपासनेमुळे 10 दिशा शक्तीने भारून गेलेल्या असतात. या 10 दिशांवर मिळवलेला विजय म्हणजे विजयादशमी. दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनासाठी गावाबाहेर जाऊन शमी वृक्षाचे दर्शन घेऊन त्याची प्रार्थना केली जाते. दसऱ्याला शस्त्रांची पूजा करताना त्यावर शमीपत्रे वाहतात. शमी ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. शमीच्या लाकडाचा उपयोग इंधनासाठी होतो. ही लाकडे एकमेकांवर घासून अग्नी निर्माण करता येतो, म्हणून यज्ञकर्मात शमीच्या समिधा वापरतात. दसरा शब्दाची व्युत्पत्ती दशहरा अशी आहे. दश म्हणजे 10 आणि हरा म्हणजे हरल्या आहेत. दसऱ्याच्या आधीच्या 9 दिवसात म्हणजेच नवरात्रात देवीच्या शक्ती रूपांनी 10 दिशांवर विजय मिळवला असे सांगितले जाते. विजयाच्या संदर्भात या दिवसाला दशहरा, दसरा आणि विजयादशमी अशी नावे आहेत. श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला, तोही याच दिवशी. या अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला विजयादशमी असे म्हटले जाते. पांडवांनी अज्ञातवास संपताच शक्तीपूजन करून शमीच्या वृक्षावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या गायी पळवणाऱ्या कौरव सैन्यावर स्वारी करून विजय मिळवला, तोही याच दिवशी. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजिता पूजा आणि शस्त्रपूजा ही 4 करायची असतात. दसऱ्याला सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडाची पाने देण्याची प्रथा आहे. तर विजयादशमी म्हणजे दसऱ्याला आपट्याचीच पाने सोने म्हणून का दिली जातात याबाबत जाणून घेऊया. या वृक्षाला अश्मंतक असे म्हणतात. ही पाने पित्त, कफ दोषांवर गुणकारी आहेत. विजयादशमीला आपट्याची पाने परस्परांना दिली जातात. याला सोने लुटणे असेही म्हणतात. फार वर्षांपूर्वी वरतंतू नावाचे ऋषी होऊन गेले. त्यांच्याकडे विद्याभ्यासासाठी खूप विद्यार्थी येत. अभ्यास करून मोठे होत. त्यावेळी मानधन किंवा फी नव्हती. त्यामुळे शिक्षण संपल्यावर विद्यार्थी गुरुदक्षिणा देत. या ऋषींकडे कौत्स नावाचा शिष्य होता. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरूंनी त्याला घरी जाण्यास सांगितले. त्याने ऋषींना विचारले की मी तुम्हाला गुरुदक्षिणा काय देऊ? तुम्ही मागाल ते मी तुम्हाला देईन. ऋषींनी कौत्साची परीक्षा घ्यायचे ठरवले. त्यांनी कौत्साला प्रत्येक विद्येबद्दल 1 कोटी सुवर्णमुद्रा याप्रमाणे 14 विद्यांबद्दल 14 कोटी सुवर्णमुद्रा आणावयास सांगितल्या. कौत्स हे ऐकून गांगरून गेला. तो रघुराजाकडे गेला. रघुराजा म्हणजे श्रीरामाचे पूर्वज. परंतु राजाने त्याच वेळी
विश्वजित यज्ञ केल्यामुळे खजिना संपला होता. तरी सुद्धा राजाने कौत्साकडे 3 दिवसांची मुदत मागितली आणि त्याने इंद्रावर स्वारी करण्याचे निश्चित केले. इंद्राला रघुराजाचा पराक्रम माहीत होता. त्याने कुबेराला सारी हकीकत सांगितली. कुबेराने आपट्याच्या पानांची सोन्याची नाणी बनवून ती पावसासारखी राजाच्या राजवाड्यात पाडली. कौत्स त्या सुवर्णमुद्रा घेऊन वरतंतू ऋषींकडे गेला व गुरुदक्षिणा घेण्यास विनंती केली. परंतु ऋषींनी त्या घेण्यास नकार दिला व राजानेही त्या सुवर्णमुद्रा घेण्यास नकार दिला. त्यामुळे कौत्साने त्या मुद्रा आपट्याच्या झाडाखाली ठेवून लोकांना लुटायला सांगितल्या. लोकांनी त्या वृक्षाची पूजा केली व पाहिजे तेवढ्या मुद्रा लुटल्या. म्हणून त्या दिवसापासून त्या झाडाची पूजा करून सोन्याची पाने लुटण्याची प्रथा सुरू झाली. सर्व जीवात प्रेमभाव निर्माण व्हावा यासाठी या दिवशी सर्व लोक एकमेकांना आपट्याची पाने वाटतात. आपट्याच्या पानात ईश्वरी तत्व आकर्षून घेण्याची क्षमता जास्त प्रमाणात असते. त्याचबरोबर त्यात शिवतत्वही कार्यरत असते. त्यामुळे त्या दिवशी जीवाला आपोआप शिवाचीही शक्ती मिळते. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी शमीची पाने आपल्या घरात वास्तूत ठेवतात, जेणेकरून वायुमंडल शुद्ध होण्यास मदत होते व आपट्याची पाने एकमेकांना देतात. त्या पानातून तेजतत्व एकमेकांना प्रदान करून ईश्वरी राज्य स्थापनेला लागणारा क्षात्रभाव हा जागृत अवस्थेत राहतो. आपट्याची पूजा करताना पुढील मंत्र म्हणतात. अश्मंतक महावृक्ष महादोष निवारण इष्टानाम दर्शन देही कुरु शत्रू विनाशनम. याचा अर्थ असा की हे अश्मंतक महावृक्षा, तू महादोषांचे निवारण करणारा आहेस. तू मला माझ्या मित्रांचे दर्शन घडव आणि माझ्या शत्रूंचा नाश कर, अशी प्रार्थना करून त्या वृक्षाच्या मुळाशी तांदूळ, सुपारी आणि सुवर्ण नाणे किंवा तांब्याचे नाणे ठेवतात. मग वृक्षाला प्रदक्षिणा घालून त्याच्या बुंध्याजवळची थोडी माती आणि त्या वृक्षाची पाने घरी आणतात. यानंतर आपट्याची पाने सर्व नातलग आणि मित्रमैत्रिणींमध्ये वाटतात. तर अशा पद्धतीने दसरा साजरा करतात. पौराणिक कथेनुसार या दिवशी दुर्गादेवीने चंडिकेचे रूप धारण करून महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. दसरा हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचा प्रतीक म्हटला जातो. धन्यवाद.